नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर या योजनेमध्ये आता बदल करण्यात आले आहेत. यामध्ये 6 महत्त्वाचे बदल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर पहिला बदल म्हणजेच अर्ज करण्याची मुदत आता 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर आणि यानंतर दुसरा बदल म्हणजेच आता जमिनीची अट 5 एकरपर्यंत जमीन असेल तर लाभ मिळणार नाही, ही अट आता रद्द करण्यात आलेली आहे. तर तिसरा बदल म्हणजेच आता 60 वर्षाऐवजी लाभार्थ्याचं वय 65 वर्षे करण्यात आलेलं आहे. याचबरोबर ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे यांना देखील 2.5 लाखाच्या उत्पन्नातून सूट देण्यात आलेली आहे. याचबरोबर जर तुमच्या कुटुंबातील अविवाहित महिला असेल, तिचं 21 वर्ष पूर्ण असतील, तर अशा अविवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच परराज्यातील महिला असेल, तिने महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर लग्न केलं असेल, तर अशा महिलेसाठी तिच्या पतीची सर्व कागदपत्रे या योजनेकरता लाभासाठी लागणार आहेत. जरी अर्ज उशिरा केला तरी देखील तुम्हाला लाभ पहिल्या तारखेपासून मिळणार आहे. म्हणजे जरी अर्ज तुम्ही सप्टेंबरमध्ये केलात तरी तुम्हाला लाभ जुलैपासूनच मिळणार आहे. यामध्ये तसंच अर्ज निःशुल्क असून कोणतेही सरकारी कर्मचारी या अर्जाकरता पैसे घेणार नाहीत. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.